ओव्हरीमधून परिपक्व स्त्रीबीज बनतात. ह्या ज्या तुम्हाला पिअर शेपमध्ये किंवा अंड्याचा जो आकार आहे बघा, अंड्याच्या आकारामध्ये इथे जो चॉकलेटी कलर दिसतोय ती आहे आपली गर्भाशयाची पिशवी आणि गर्भाशयाच्या पिशवीच्या शेजारी नलिका असतात. फेलिपाईन ट्यूब असं म्हणतात त्याला. ह्या ज्या दिसतायत तुम्हाला माझा कर्सर फिरतोय, ह्या आहेत फेलिपाईन ट्यूब आणि फेलिपाईन ट्यूबच्या शेजारी जे 2 तुम्हाला अंड्यासारखे आकार दिसतायत, त्या असतात आपल्या ओव्हरी. ओके. पहिली ओव्हरी तुम्हाला नॉर्मल दिसते, जिच्या खाली नॉर्मल ओव्हरी लिहिलेलं आहे आणि दुसरी आहे पॉलिसिस्टिक ओव्हरी. पॉलिसिस्टिक म्हणजे काय? मी जे तुम्हाला PCOD सांगितलं ना, पॉलिसिस्टिक ओव्हरी डिसऑर्डर. म्हणजे ह्याच्यामध्ये काय डिसऑर्डर झालेली आहे ते मी नंतर सांगते. पहिल्यांदा ऐका, की दोन्ही ओव्हरीजमध्ये परिपक्व स्त्रीबीज बनतात आणि परिपक्व स्त्रीबीज बनलेली ह्या नलिकांमधून प्रवास करतात. मग प्रवास करता आपल्या पिरियड्स म्हणजे आपले जी मेन्स्ट्रुएशन सायकल आहे, त्याच्या 10व्या ते 12व्या दिवशी ते इथे पोहोचतात आणि अराउंड एक 10 ते 12 इथे ते असतात. इथे आल्यानंतर जर ते फलित झाले, तर आपल्या पिशवीचं तोंड 10व्या दिवसापासून अल्मोस्ट एक 21व्या दिवसापर्यंत ओपन असतं आणि मग परिपक्व झाल्यानंतर ते ह्या पिशवीमध्ये जातात. 21व्या दिवशी पिशवीचं तोंड बंद होतं. पिशवीचं तोंड बंद झाल्यानंतर हे जे परिपक्व स्त्रीबीज बनलेले आहेत पिशवीच्या तोंडाच्या तिथे असतात. ते जर परिपक्व झाले तर पिशवीत जातात. परिपक्व नाही झाले तर त्यांचं काय होतं, तर ते 21वा दिवस, 22वा, 23वा, 24वा, 25वा नॉर्मली 25व्या किंवा 26व्या दिवशी ते निष्क्रिय होतात. निष्क्रिय होतात म्हणजे ते फुटतात आणि फुटल्यानंतर आपल्या वेजिनामधून जो ब्लड फ्लो होतो त्यालाच म्हणतात मासिक पाळी. ओके. ते फुटले तर. आता बरेच जणांचा इश्यू असतो, की मासिक पाळी येत नाही, मासिक पाळी नियमित येत नाही, ब्लडिंग होत नाही. तर हे कशामुळे होतं बघा. मगाशी जो मी तुम्हाला आजार सांगितला, की PCOD. आता ह्याच्यामध्ये काय होतं तुम्हाला 2 ओव्हरी दाखवल्या. एक होती नॉर्मल ओव्हरी आणि दुसरी होती पॉलिसिस्टिक ओव्हरी. म्हणजे काय? तर ह्या ओव्हरीमध्ये गाठी तयार होतात आणि ह्या गाठी कशामुळे होतात, तर त्याची मी तुम्हाला कारणे पण सांगणार आहे. पण काय होतं इथं गाठी तयार झाल्यामुळे स्त्रीबीज बनणार कुठे मला सांगा? कारण तिथे स्पेसच राहत नाही. तिथे जागा न राहिल्यामुळे तिथे ओव्हरीमध्ये त्या परिपक्व स्त्रीबीज बनत नाही. जर बनलंच नाही तर प्रवास कशाचा होणार फिलिपाईन ट्यूबमधून? फिलिपाईन ट्यूबमधून प्रवास होतो परिपक्व स्त्रीबीजाचा. जर स्त्रीबीजच नाही बनलं तर त्याचा प्रवास होत नाही आणि प्रवास न झाल्यामुळे पिशवीच्या तोंडाच्या तिथे ते स्त्रीबीज येऊन थांबणारच नाहीत. कारण बनलेच नाही तर येणार कुठून? त्याच्यामुळे मासिक पाळी येत नाही आणि म्हणजे ह्या प्रकारे PCOD हा आजार होतो. तर आता आपल्याला काय करायचं आहे, की पहिल्यांदा तर ह्याची लक्षणे जाणून घेऊयात, की असं आपल्या शरीरामध्ये काय होतं, की आपल्या 2 ओव्हरीपैकी एक ओव्हरी आपली कधी-कधी दोन्ही ओव्हरीमध्ये गाठी तयार होतात. दोन्ही ओव्हरीमध्ये सिस्ट तयार होतात. म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरीमध्ये नको असणारे जे घटक बनतात, त्याला सिस्ट असं म्हणतात. गाठी तयार होतात, ज्या की पाण्याच्या बबलच्या पण असू शकतात किंवा नॉर्मल आपल्या फायब्रॉइडच्या गाठी असतात तशा गाठी तयार होतात. त्याला सिस्ट म्हणतात. ओके. तर आपण काही लक्षणे बघणार आहे, की तुम्हाला कसं समजेल, की तुम्हाला PCODचा त्रास आहे. ओके. तर पहिलं लक्षण आहे, की अनियमित मासिक पाळी. जर रेग्युलर तुमची मासिक पाळी येत नसेल, PCODची लक्षणं तुम्ही लिहून घ्या. तर पहिलं लक्षण आहे, की अनियमित मासिक पाळी. नॉर्मली लेडीजची मासिक पाळी ही 25व्या दिवशी यायला पाहिजे. 26व्या दिवशी आली, 27व्या दिवशी आली, 30 to 30 म्हणजे 30 to 30 मंथ टू मंथ आली तर बेस्ट. पण 25व्या दिवसानंतर आली तरी सुद्धा चालते. 26व्या दिवशी आली तरी सुद्धा चालते. ह्याला हेल्दी मासिक पाळी म्हणतात. पण समजा 30 दिवस झाले, 35 झाले, 40 झाले तरी तुमची मासिक पाळी येत नाही, तर समजून जायचं की PCOD झालेला असू शकतं किंवा PCOS. आता PCOD म्हणजे काय? पॉलिसिस्टिक ओव्हरी डिसऑर्डर आणि PCOS म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम. म्हणजे PCOD मध्ये गाठी तयार होतात आणि PCOS मध्ये पाण्याचे बबल तयार होतात. एकूण एकच आहे की तिथे परिपक्व स्त्रीबीज बनण्यासाठीचे अडथळे निर्माण होतात. तुम्हाला PCOD असली आणि PCOS असलं तरी सुद्धा लक्षणं दोन्हींची सेम आहेत, कारणं पण सेम आहेत. त्याच्यामुळे पहिलं कारण आहे की अनियमित मासिक पाळी. लक्षात घेऊन जायचं, की मासिक पाळी जर अनियमित होत असेल, तर PCOD किंवा PCOS असू शकतं. दुसरं आहे, की चेहऱ्यावरती पुरळ येणे किंवा अनवॉन्टेड हेअर ग्रोथ.
आता आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती बारीक बारीक सोनेरी केस असतात. हे नॉर्मल आहे, जे की असणं गरजेचं आहे आणि असतात. काहींना नसतात. पण जर पीसीओडी किंवा पीसीओएस असेल, तर आपल्या चेहऱ्यावरती जे हेअर आहे त्याची ग्रोथ फास्ट होते. म्हणजे आपला हा चीनचा पोर्शन आहे, आपला घशाचा पोर्शन आहे किंवा आपले जे अप्पर लिप्स आहेत. नॉर्मली अप्पर लिप्स एवढे असतात, की समोरच्याच्या लक्षात येत नाही, किंचित असतात. पण ज्यांना पीसीओडी आहे, इथले जे अप्पर लिप्स आहेत ते वाढतात. चीनवरती केस यायला सुरुवात होतात. आता सुद्धा तुम्ही फील करू शकता, की एकदम बारीक-बारीक आपल्याला केस आहेत, पण ते हेल्दी आहेत. ते हेल्दी असतात ते जे गोल्डन कलरचे आपल्या स्किनवरती असतात. पण ज्यांना पीसीओडी आहे इथे डार्क ब्लॅक कलरचे केस उगवतात आणि ते असे तुम्ही जर फील केलं, आता आपण फील केलं तर आपली स्किन एकदम सॉफ्ट, नॉर्मल एकदम व्यवस्थित लागते. पण ज्यांना पीसीओडी असते ना, इथली स्किन त्यांची रफ होते. दाट होते. त्यांनी असा हात लावला तर त्यांना असं फील होतं, की ही त्वचा माझी कडक झाली. हे ब्लॅक केस बाहेर यायला लागले. ओके. त्यासोबतच आपला हा जो चीनचा थ्रोटचा पोर्शन आहे, जिथे स्वर यंत्र आहे, तिथे सुद्धा अनवॉन्टेड हेअर ग्रोथ होते. आता आपण सगळेजण नॉर्मल आहोत. आपल्याला पीसीओडी नाही. तर आपल्याला ही लक्षणं जाणवत नाहीत. पण ज्यांच्यामध्ये हे आतमध्ये चेंजेस झालेले असतात, हार्मोनल चेंजेस झालेले असतात, त्याच्यामुळे आउटर तुम्हाला हे चेंजेस जाणवतात. तिसरं आहे, की वजन वाढणे. नॉर्मली वजन वाढतं. एकतर तुमची अनहेल्दी लाईफस्टाईल असेल, दुसरं थायरॉइड असेल आणि तिसरं महत्त्वाचं लक्षण आहे, जर तुम्हाला पीसीओडी असेल, तरी सुद्धा तुमचं वजन झपाट्याने वाढायला लागतं आणि असं जर असेल, तर तुम्ही टेस्ट करणं गरजेचं आहे. तिसरं आहे, की हेवी हेअर फॉल. पीसीओडी असेल ना, तर हेअर फॉल खूप वाढतो. आता रोजच आपण केस विंचरतो. केस विंचरताना 10, 12, 15, 20 केस गळले, तर काळजी करण्यासारखं काहीच कारण नाही. कारण निर्जीव झालेले केस गळतात आणि तिथे सजीव नवीन केस येत असतात. काळजी करण्यासारखं नसतं. पण एक्स्ट्रा हेअर म्हणजे हेअर फॉल होतोय, तर थोडंसं पीसीओडी असण्याचं हे लक्षण आहे. त्याच्यानंतर 5वं महत्त्वाचं लक्षण आहे, की मूड स्विंग्स होणं. म्हणजे तुमचा चिडचिडपणा खूप वाढतो. मूड स्विंग्स होतात म्हणजे अचानक तुम्हाला घाबरल्यासारखं फील होतं, अचानक रडावंसं वाटतं, म्हणजे अचानकच लो फील होतं, अस्वस्थ व्हायला लागतं. तर हे लक्षण आहे पीसीओडी असण्याचं. त्याच्यानंतर आहे 6वं लक्षण आहे तीव्र डोकेदुखी. आता मायग्रेनचा त्रास तुम्हाला मायग्रेन असेल तर होतं, डोळ्याला चष्मा लागला तर होतं किंवा तुमच्या शरीरामध्ये पाण्याचा इंटेक कमी जर झाला, तरी सुद्धा मायग्रेन होतं. पण तुम्ही पाणी पण प्रॉपर घेताय, तुमचं आउटिंग झालेलं नाहीये, तुम्हाला मायग्रेन पण नाहीये आणि तुम्हाला चष्मा पण नाहीये. हे तिन्ही लक्षणं नसताना सुद्धा तीव्र डोकेदुखी होत असेल, तर पीसीओडीचं हे एक लक्षण आहे. त्याच्यानंतर 7वं आणि महत्त्वाचं आणि आपल्या सगळ्यांशी रिलेटेड असणारं कारण आहे किंवा लक्षण आहे, की गर्भधारणेत येणारे अडथळे. एखाद्या फॅमिली मेंबरना लग्न झाल्यानंतर मिस्टरांमध्ये दोष नाहीये आणि मिसेसमध्ये पण दोष नाहीये. तुमच्या फेलिपाईन ट्यूब पण ओके आहेत आणि तरीसुद्धा प्रेग्नन्सी राहत नसेल, गर्भधारणेला अडचणी येत असतील, तर हे 200% लक्षण आहे, की तुम्हाला पीसीओडी आहे. ह्याच्यासाठी तुम्ही 2 टेस्ट करू शकता. सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्ही काय करायचं आहे, की दवाखान्यात जाऊन अल्ट्रासाउंड करायचं आहे. अल्ट्रासाउंड म्हणजे काय? तर सोनोग्राफी. सोनोग्राफीमध्ये तुमच्या पिशवीमध्ये किंवा तुमच्या ओव्हरीमध्ये सिस्ट झालेले आहेत की नाही ते लगेच समजतं अल्ट्रासाउंडमध्ये. अल्ट्रासाउंड म्हणजे सोनोग्राफी असते. सोनोग्राफीमध्ये दिसतं, की तुम्हाला सिस्ट आहेत किंवा पाण्याचे बबल झालेले आहेत, गर्भाशयाच्या पिशवीला सूज आलेली आहे, हे अल्ट्रासाउंडमध्ये एकदम प्रॉपर कळतं. तुम्हाला ह्या वरच्या लक्षणांपैकी काही लक्षणं दिसली, बिनधास्त तुम्ही दवाखान्यात जाऊन अल्ट्रासाउंड करू शकता किंवा तुम्ही जरी समजा ब्लड टेस्ट केली, तर त्यामधून सुद्धा समजतं की पीसीओडी आहे का पीसीओएस आहे. ओके. तर ही सगळी लक्षणं आहेत आणि ही सगळी कारणं सुद्धा असू शकतात, की एका जागी म्हणजे आता कारणं काय-काय असू शकतात बघा. तर आपली पहिली तर बदललेली जीवनशैली, दुसरं आहे हार्मोनल चेंजेस. आता हार्मोनल चेंजेस व्हायला काही कारण लागतं का मला सांगा? आपण स्ट्रेस घेतो, धकाधकीची लाईफस्टाईल आहे. ही कारणं आहेत. पहिली तर तुमची अनहेल्दी लाईफस्टाईल. आपलं ना झोपेचं टायमिंग आहे, ना उठण्याचं टायमिंग आहे, ना खाण्यापिण्याचं टायमिंग आहे, काहीच नाही. म्हणजे आपण का झोपतो हे आपल्यालाच नाही माहिती. आपल्याला वाटतंय की लाईफमध्ये आलोय, एन्जॉय करायचंय, खायचंय, प्यायचंय. शेड्यूलच नाहीये कसलंच. कारण आपल्याला ते शेड्यूल घालून देणारी पण आयुष्यात आपल्या व्यक्ती नाहीये, की चांगली जीवनशैली काय असली पाहिजे. अनहेल्दी लाईफस्टाईल. दुसरं आहे हार्मोनल चेंजेस. खूप सारे हार्मोनल चेंजेस होतायत इंटरनली आपल्याला कळत नाहीये.
आणि हार्मोनल चेंजेस होणारे पदार्थ पण आपल्या पोटामध्ये जातायत. ते कशामधून जातायत हे माहिती नाहीये. आता एव्हरग्रीन फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत. कारण ते गेले 3 महिने, 6 महिने झाले इथे आहेत. काही जण 1 मंथ झालेले आहे, 2 मंथ झालेले आहे. त्यांना माहिती झालेलं आहे, की हार्मोनल चेंजेस होणारे, हार्मोनल इम्बॅलन्स होणारे असे कोणते पदार्थ आहेत, जे आपल्या डाएटमध्ये असल्यामुळे तो चेंजेस होतोय. तिसरं महत्वाचं आहे, की आपण जे चहा घेतोय, कॉफी घेतोय किंवा जो आपण शुगरी प्रॉडक्ट घेतोय, म्हणजे जे जंक फूडचे पदार्थ आहेत, त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला पी-सी-ओ-डी येऊ शकते. कारण आपलं जे आपण जे जंक फूड खातो त्याच्यामध्ये अजिनोमोटो असतं. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे स्वीटनर्स असतात. आर्टिफिशियल म्हणजे प्रिझर्व्हेटिव्ह भरपूर सारे असतात आणि हे प्रिझर्व्हेटिव्ह काय करतात तुमच्या शरीरामध्ये गेल्यानंतर खूप सारे हार्मोनल चेंजेस होतात आणि आपल्याला पी होऊ शकते. हे सगळी कारणं आहेत, की जी लागू होतात आपल्याला पी होण्यासाठी आणि एकदा का जर पी झालं, तर खूप साऱ्या समस्यांना सामोरं जावं लागतं. एक तर तुमचं अनवॉन्टेड हेअर ग्रोथ झालेली लेडीजमध्ये अजिबात लेडीजना आवडत नाही. कारण अनवॉन्टेड हेअर ग्रोथ तुमचं बाह्य सौंदर्य बिघडते. त्यासोबतच प्रेग्नन्सीला इश्यू आला, तर मॅरिटल स्टेटस आपलं खराब होतं. त्यासोबतच आपले मूड स्विंग्स झाले, तर मूड स्विंग्स झाल्यामुळे काय होऊ शकतं, की आपल्याला म्हणजे कुठेच मन लागत नाही. म्हणजे कुठेच चैन पडत नाही आपल्याला. म्हणजे मन लागत नाही, अस्वस्थ वाटतं, कशात रस राहत नाही. म्हणजे ओव्हरऑल मला तुम्हाला सांगायचंय, की आपली पूर्ण लाईफस्टाईलच चेंज होते. म्हणजे आपली जीवनशैलीच बदलून जाते. म्हणजे ना कशाची आवड राहते, ना काही आवडते हेही समजत नाही. आणि हे सगळं होत असताना आपल्याला आपल्या आयुष्याचा सुद्धा कंटाळा येतो, की नको बाबा मला हे जीवन. असलं जीवन कोणालाच आवडत नाही. सगळ्यांना हेल्दी, हॅपी, निरोगी राहायला खूप आवडतं आणि निरोगी आणि हॅपी राहण्यासाठी काही असे घरचे पदार्थ आहेत, जे तुम्ही स्ट्रिक्टली अव्हॉइड करा. माझ्याकडे एक छान अशी इमेज आहे, मी शेअर करते, को-होस्ट मला हेल्प करतील, की ते तुम्ही ॲड करा आणि काही आहेत ते तुम्ही लेस करा. कारण ज्याचा काही उपयोगच नाहीये आपल्याला आणि ते करून सुद्धा आपल्याकडे काही हेल्प होणारे पदार्थ आहेत, तेही मी तुम्हाला सांगणार आहे. को-होस्ट फास्टमध्ये इमेज शेअर करा. कारण माझ्याकडे अगदी थोडासाच वेळ आहे. काही पदार्थ आहेत घरचे, जे की तुम्ही ॲड करू शकता आणि जे की आत्ताच्या डेली लाईफस्टाईलमध्ये काही असे पदार्थ आहेत, की जे लेस करणं खूप गरजेचं आहे. तर इमेजच्या माध्यमातून तुम्हाला मला सांगायला खूप आवडेल, की हे काही पदार्थ आहेत, हे तुम्ही तुमच्या डाएटमध्ये ॲड करू शकता, की ग्रीन व्हेजिटेबल आहेत, बेरीज आहेत, त्याच्यानंतर सीड्स आहेत. आपल्याला बघा मी नेहमी तुम्हाला ग्रोसरी मॅनेजमेंटमध्ये सांगत असते, की पंपकिन सीड आहेत, सनफ्लॉवर सीड आहेत, देन आपलं जवस आहे, हे तुम्ही ॲड करायचे आहे. त्यासोबतच इकडे तुम्ही बघू शकताय बघा लो ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे लो जी-आय असणारे पदार्थ तुम्हाला ॲड करायचे आहेत. त्यासोबतच कॉम्प्लेक्स कार्ब्स, कार्ब्सच्या टॉपिकमध्ये तुम्ही ऐकलेलं आहे कॉम्प्लेक्स कार्ब्स आहेत. त्यासोबतच बघा वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी आहेत, दही आहे. हे पदार्थ तुम्ही ॲड करू शकता. येस. प्लांट प्रोटीन हे खूप महत्वाचं आहे. आपण कोणतं प्रोटीन खातो माहिती आहे? ॲनिमल बेस्ड प्रोटीन खातो. जे की आपल्यासाठी अजिबात गरजेचं नाहीये. का नाहीये ते मी तुम्हाला सांगते. त्याच्यानंतर इकडे काय अव्हॉइड करायचं ती इमेज थोडीशी झूम करा. येस. काय-काय अव्हॉइड करायचं आहे बघा. जंक फूड आहे. मी आत्ताच तुम्हाला स्वीटनर सांगितले. रिफाइंड सीरियल्स म्हणजे बघा ज्या डाळी, कडधान्य एकदम ज्याला पॉलिश असते त्याच्यातली पूर्ण जीवनसत्व निघून गेलेले असतात. सो रिफाइंडच्या नादी न लागता जेवढं तुम्हाला हेल्दी मिळेल किंवा गावरान मिळेल ते पदार्थ ॲड करा. रिफाइंड कार्ब्स आहेत. मीठ म्हणजे नॉन-व्हेजमुळे सुद्धा भरपूर सारा हार्मोनल इम्बॅलन्स होतो. हे डेअरी प्रॉडक्ट आहेत त्याच्यामुळे पण हार्मोनल इम्बॅलन्स होतो आणि सॅच्युरेटेड फॅट. म्हणजे बघा 2-3 प्रकारचे फॅट असतात. ट्रान्स फॅट असतं, सॅच्युरेटेड फॅट असतं. सो सॅच्युरेटेड फॅट आपल्यासाठी अजिबात चांगलं नाहीये, जे की तुम्ही ॲड नाही करायचं. तर तुम्ही म्हणाल आता ॲड काय करायचं? तर बघा तुम्हाला ॲनिमल बेस्ड प्रोटीन असतं. नॉर्मली काय होतं, की आत्ता जर तुम्ही जनावरांची प्रजनन क्षमता बघितली, तर ती खूप चुकीच्या पद्धतीने केली जाते. जनावरांना प्रजनन क्षमतेसाठी इंजेक्शन दिले जातात आणि आर्टिफिशियली त्यांना प्रेग्नन्सी राहते, बाळ होतं. म्हणजे हार्मोन्स सोडले जातात प्रेग्नन्सीसाठीचे. त्यांचं जे दूध येतं, जे डेअरी प्रॉडक्ट्स त्यांच्यापासून येतात, तेच आपण खातोय. पर्याय नाहीये. आपण चहा पितोय, पनीर खातोय, दही खातोय, टोफू खातोय. सगळं आहे ते ॲनिमलपासून आलेलं आहे आणि ॲनिमलना ऑक्सिटोसिन नावाचे इंजेक्शन दिले जातात. जे आपण नॉन खातोय, चिकन खातोय किंवा वेगवेगळ्या प्रकारचं जे नॉन-व्हेज खातोय,
स्पेशली पोल्ट्रीमधल्या चिकनना तर ऑक्सिटोसिन 100% दिलं जातं कारण त्यांच्या ग्रोथसाठी, फास्टमध्ये ग्रोथसाठी आणि ॲनिमल बेस प्रोटीनमधून आणि डेअरी प्रॉडक्टमधून आपल्या पोटामध्ये हे हार्मोन्स जातायत थ्रू आवर फूड आणि त्याच्यामुळे हार्मोनल इम्बॅलन्स होतोय, त्याच्यामुळे थायरॉईड होते, त्याच्यामुळे पीसीओडी होती. मग आपल्याला जर हे कमी करायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा आपण घेणं गरजेचं आहे आपल्या डाएटमध्ये असणारं प्लांट बेस्ड प्रोटीन. प्लांट बेस्ड प्रोटीन काय आहे? आमच्याकडे जो हेल्दी नाश्ता आहे, येस माझ्या मोबाईलमध्ये इमेज आहे त्याची. ती शेअर करायला मला को-होस्ट हेल्प करतील. तर तुम्ही काय करणं गरजेचं आहे, की प्लांट बेस्ड प्रोटीन. आता तुम्हाला वाटेल, की घरात असं प्लांट बेस्ड प्रोटीन काय आहे? तर आपला जो जगातला बेस्ट नाश्ता आहे, तो ॲड करणं गरजेचं आहे. त्यासोबतच हार्मोनल इम्बॅलन्स झालेला आहे, तो प्रॉपर होण्यासाठी आपल्याकडे पहिला प्रोग्राम आहे आपली मल्टीव्हिटॅमिन, जे तुमचा हार्मोनल चेंजेस कव्हर करण्यासाठी हेल्प करते आणि दुसरा ॲडव्हान्स प्रोग्राम आहे वुमन चॉईस. हे जर तुम्ही तुमच्या डाएटमध्ये ॲड केलं, तर काय होतं तुमच्या हार्मोनची सीरीज जी बिघडलेली आहे ना, ती रिकव्हर व्हायला हेल्प होते आणि ती जशी रिकव्हर होईल, तशा तुमच्या वुमन चॉईस आणि मल्टीव्हिटॅमिन आणि हेल्दी नाश्त्याच्या माध्यमातून ज्या सिस्ट तयार झालेल्या आहेत, त्या सिस्ट कमी व्हायला हेल्प होते आणि जेव्हा तुमच्या ओव्हरीमधल्या सिस्ट कमी होतील, सिस्ट कमी झाल्याशिवाय तिथं परिपक्व स्त्रीबीज बनत नाही आणि परिपक्व स्त्रीबीज बनल्याशिवाय मासिक पाळी नियमित येत नाही आणि मासिक पाळी नियमित आल्याशिवाय प्रेग्नन्सी राहत नाही. म्हणजे प्रत्येक गोष्ट एकमेकांशी कनेक्टेड असते. सो जर तुम्ही फ्युअल घेतलं, फ्युअलमध्ये मल्टीव्हिटॅमिन आणि वुमन चॉईस घेतली, तर प्रॉपर तुम्हाला पीसीओडीमध्ये ज्या तुमच्या सिस्ट तयार झालेल्या आहेत, बबल तयार झालेले आहेत, ते कमी होण्यासाठी हेल्प होते. आणि हा जो हार्मोनल चेंजेस झालेला आहे, तो रिकव्हर नाही झाला, पुढे याचं रूपांतर शुगरच्या डिसीजवरती आपण जातो आणि शुगरच्या डिसीजवरती गेला तर पुढे जाऊन इन्सुलिन रेसिस्टन्स होतं. मग इन्सुलिनचे इंजेक्शन सुरू होऊ शकतात. सो आपल्याला एवढ्या पुढे न जाता जो डिसीज आलेला आहे त्याच्यावरती काम करायचं आहे. जो डिसीज आहे पीसीओडी तो रिकव्हर होऊ शकतो. फ्युअल सोबत हेल्दी नाश्ता, हेल्दी नाश्त्यामध्ये मल्टीव्हिटॅमिन आणि त्यासोबतच आहे वुमन चॉईस. हे सगळं घेतल्यानंतर तुमचा पीसीओडीचा प्रॉब्लेम आहे तो क्लिअर होऊ शकतो. सो आपल्याकडे